आपण सगळेच लग्नाला जातो, अक्षता टाकतो, नाचतो, गातो आणि हे लग्न सोहळे अगदी थाटामाटात साजरे करतो. पण कधी शांतपणे बसून विचार केलाय का की ज्याला आपण लग्न किंवा विवाह म्हणतो त्याचा नेमका अर्थ काय आहे? हे शब्द मराठीत नेमके कुठून आले? आणि समजा रात्री झोपेत तुम्हाला स्वतःचंच लग्न लागताना दिसलं तर त्याचा अर्थ काय असू शकतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. बघा, भारतीय संस्कृतीत आणि वेदामध्ये मानवी आयुष्याला आकार देण्यासाठी 16 संस्कार सांगितले आहेत. त्यातील 15वा संस्कार म्हणजे विवाह किंवा लग्न. आता याला 15व्या नंबरवरच का ठेवला असेल? कारण इथंपर्यंत येताना माणूस शिकून सवरून शहाणा झालेला असतो. हा संस्कार म्हणजेच तुमच्या विद्यार्थी दशेला किंवा शिस्तीच्या शिक्षणाला पूर्णविराम देऊन प्रत्यक्ष संसारात पाऊल टाकणं आहे. पण ज्या शब्दाभोवती हे संपूर्ण विश्व फिरतं त्या लग्न शब्दाचा अर्थ आणि उगम नक्की कुठून झाला हे पाहणं सुद्धा तितकंच रंजक आहे. लग्न हा शब्द संस्कृतमधील लग या धातूपासून आला आहे. लग म्हणजे जोडणे, बांधणे किंवा एकत्र आणणे. म्हणजेच लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं नातं नाही, तर दोन जीवन प्रवाह एकत्र बांधण्याची ती प्रक्रिया आहे. धर्म, अर्थ, काम अशा आयुष्याच्या महत्त्वाच्या उद्दिष्टांना सोबत मिळून पूर्ण करण्याची ही एक सुंदर आणि पवित्र सुरुवात आहे. यालाच विवाह असंही म्हटलं जातं. विवाह हा शब्द दोन भागांनी बनतो. पहिला भाग वि आणि दुसरा वाह. यातल्या वीचा अर्थ होतो विशेष, वेगळा किंवा उच्च, तर वाहचा अर्थ होतो वाहून नेणे किंवा प्रवास. म्हणजेच विवाह हा जीवनाच्या नव्या टप्प्याकडे नेणारा एक विशेष प्रवास आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीत विवाह हा 7 जन्मांचं एक अतूट बंधन मानलं जायचं, जिथं सप्तपदीच्या रूपानं अन्न, आरोग्य, संतती, सुख, मैत्री, धर्म आणि विश्वास या 7 मूल्यांची एकत्र जोपासना केली जायची. पण जसा काळ बदलला तसं विवाहाचं स्वरूपही बदलून गेलं. वैदिक काळात तो एक पवित्र धार्मिक संस्कार होता. मध्ययुगात त्याकडे सामाजिक जबाबदारी म्हणून पाहिलं गेलं तर आजच्या आधुनिक काळामध्ये त्याला कायदेशीर आणि भावनिक नात्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे. मात्र विवाहाच्या पद्धती कितीही बदलल्या तरी त्याचा मूळ उद्देश तोच आहे. तो म्हणजे दोन व्यक्तींनी एकमेकांना साथ देणं आणि एकमेकांच्या आयुष्याला आधार देणं. हे झालं प्रत्यक्ष लग्नाबद्दल. आता वळूया अशा गोष्टीकडं ज्याबद्दल तुम्हाला नेहमीच उत्सुकता वाटते, ती म्हणजे स्वप्नात स्वतःचं लग्न पाहणं. अनेकांना स्वप्नात स्वतःचं लग्न दिसलं की वाटतं आता खरोखरच सनई चौघडे वाजतील. पण खरं सांगायचं तर हे स्वप्न तुमच्या लग्नापेक्षा तुमच्या आयुष्यात येणाऱ्या एका मोठ्या बदलाचा इशारा असतं. काही मानसशास्त्रीय अभ्यासानुसार जेव्हा आपण आयुष्याच्या एका वळणावरून दुसऱ्या वळणावर जातो तेव्हा आपलं मन अशा स्वप्नातून नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी करत असतं. समजा तुम्ही स्वप्नात खूप आनंदाने बोहल्यावर चढताय तर त्याचा अर्थ असा की तुमचा आत्मविश्वास आता शिखरावर आहे आणि तुम्ही कोणत्याही नवीन कामासाठी सज्ज आहात. पण हेच लग्न पाहताना जर मनात भीती किंवा गोंधळ असेल तर मात्र सध्या तुमच्यावर कामाचं किंवा जबाबदाऱ्यांचं खूप दडपण आहे. कधी कधी आपण स्वप्नात एखाद्या ओळखीच्या व्यक्तीशी लग्न करतो. याचा अर्थ त्या व्यक्तीवर तुमचं प्रेम आहे असं नाही, तर त्या व्यक्तीचा एखादा चांगला गुण तुम्हाला स्वतःमध्ये आणावासा वाटतो. याउलट अनोळखी व्यक्तींसोबतचं लग्न हे तुमच्यातल्या एका सुप्त गुणांची ओळख करून देणार असतं. खरं म्हणजे स्वप्नांचा अर्थ भविष्यवाणी नसतो, तर तो आपल्या मनाची भाषा असतो. हे स्वप्न म्हणजे तुमच्या मनात दडलेली भीती, एखादी प्रबळ इच्छा किंवा तुमच्या आयुष्यात होऊ घातलेल्या मोठ्या बदलाची एक सुंदर चाहूल असते. थोडक्यात सांगायचं तर लग्न म्हणजे केवळ समाजाचा एक नियम नाही, तर तो स्वतःला आणि सहजीवनाला समजून घेण्याचा एक प्रवास आहे. म्हणूनच स्वप्नात जेव्हा तुम्ही स्वतःला बोहल्यावर चढताना पाहता तेव्हा समजा की तुमचं मन तुम्हाला एखाद्या नव्या वळणासाठी, एका नव्या जबाबदारीसाठी तयार करत आहे. शेवटी लग्न प्रत्यक्षातलं असो नाहीतर स्वप्नातलं, ते दोन मनांना आणि नव्या विचारांना एकत्र जोडणारा एक सोहळाच आहे. पण फक्त लग्नाचे विधी पार पडले म्हणजे मन जुळतात असं नाही, कारण खरी सप्तपदी तर लग्नानंतर सुरू होते, जिथं विचारांच्या फरकांपेक्षा एकमेकांचा आदर करणं जास्त महत्त्वाचं ठरतं. तर तुम्हाला कधी स्वतःच्या लग्नाचं असं स्वप्न पडलंय का? ते कमेंट करून जरूर सांगा. माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.